नमस्कार, आपण बघत आहात महान्यूज 7 करिता मी नंदिनी बर्वे. वळूयाच्या खास बातमींकडे. भारतीय युवा काँग्रेसने उद्या 2 ऑक्टोबर रोजी सेवाग्राम ते रेशीमबाग या मार्गावर संविधान वाटप कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाच्या तयारीसाठी आज पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे आणि प्रदेश प्रभारी अजयजी छिकारा यांनी कार्यक्रमाची माहिती दिली. हा कार्यक्रम भारतीय युवा काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानू यांच्या नेतृत्वाखाली होणार आहे. 2 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता हा संविधान वाटप कार्यक्रम सुरू होईल. या कार्यक्रमात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचा उद्देश संविधानाचे महत्त्व लोकांपर्यंत पोहोचवणे आहे. ब्युरो रिपोर्ट, महान्यूज 7 नागपूर. अशा पत्रकार परिषदेमध्ये मी कपिल ढोके, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचा प्रवक्ता व महासचिव या नात्यानं आपल्या सर्व पत्रकार बांधवांचं मनपूर्वक स्वागत करतो. या पत्रकार परिषदेसाठी या ठिकाणी उपस्थित महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे राज्याचे प्रभारी आणि अखिल भारतीय युवक काँग्रेसचे महासचिव सन्माननीय अजयजी छिकारा साहेब, ज्यांच्या नेतृत्वात आम्ही आंदोलन करतो आहोत, असे आमचे मार्गदर्शक आणि महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सन्माननीय शिवराजजी मोरे साहेब, या ठिकाणी उपस्थित महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष तन्वीरजी विद्रोही, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे आमचे सहकारी महासचिव अनुरागजी भोयर, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव अक्षय हेटे आणि नागपूर ग्रामीण जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष मिथिलेशजी कन्हेरे यांच्यासोबतच महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. येत्या 2 तारखेला उद्या एक ऐतिहासिक असं आंदोलन नागपूरच्या या भूमीमध्ये महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या माध्यमातून होणार आहे. या आंदोलनाची सविस्तर आणि विस्तृतपणे माहिती देण्यासाठी ही पत्रकार परिषद आयोजित केली. या आंदोलनासंदर्भात माहिती आणि या आंदोलनाचा उद्देश आपल्या सर्व पत्रकार बांधवांसमोर आमचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय शिवराजजी मोरे साहेब हे विस्तृत करतील, अशी मी त्यांना विनंती करतो. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रभारी अजय छिकाराजी, उपाध्यक्ष तन्वीर विद्रोहीजी, आमचे प्रवक्ते सरचिटणीस कपिल ढोकेजी, नागपूर ग्रामीणचे अध्यक्ष मिथिलेश कन्हेरे, सरचिटणीस अनुरागजी भोयर, इथे उपस्थित असणारे आमचे सरचिटणीस अक्षयजी हेटे, सुशांतजी लोखंडेंनी, सर्व पत्रकार बंधूंनो भगिनींनो, उद्या विजयादशमी दसऱ्याच्या दिवशी एक वाईट प्रवृत्तीवरती मात करून चांगल्याची सुरुवात म्हणून आपण विजयादशमी दसरा साजरा करत असतो. आणि उद्या नागपूरच्या भूमीमध्ये संघाचं मुख्यालय आहे आणि संघाला उद्या 100 वर्ष पूर्ण होत आहेत. नियतीचा खेळ असा आहे, उद्या योगायोगाने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची देखील उद्या जयंती आहे. आणि उद्या दीक्षाभूमीमध्ये देखील लाखो ज्यांनी संविधानाचं निर्मिती केली, ज्या संविधानामुळे आज आपला देश अखंडित आहे, ज्या संविधानाच्या धर्तीवरती देशाने इथपर्यंत वाटचाल केली, ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी लाखो अनुयायी नागपूरच्या या पवित्र भूमीमध्ये येतात. उद्या सरसंघचालकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान निर्माण केलेलं आहे ते भेट करण्यासाठी युवक काँग्रेसचे हजारो कार्यकर्ते जाणार आहेत. आणि नागपूरमध्ये उपस्थित सर्वांनाच संविधानाची कॉपी भेट देण्याचा कार्यक्रम युवक काँग्रेस उद्या करणार आहे. आणि गेले 100 वर्षामध्ये मनुस्मृती असेल, बंच ऑफ थॉटचं अनुकरण करून ज्यांची वाटचाल चालू केलेली आहे, देशामध्ये द्वेषाचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न ज्यांनी केलेला आहे, त्यांना गांधीगिरीच्या मार्गाने अतिशय शांततेने आणि संयमाने संविधानाची प्रत आम्ही भेट देण्याची आमची मोहीम आहे. त्यामध्ये आमचा उद्देश एकच आहे की आपण मनुस्मृतीचं आणि बंच ऑफ थॉटचं उद्या तुम्हाला 100 वर्ष पूर्ण होतात, त्याचं तुम्ही विसर्जन करा आणि आपली पुढची वाटचाल आहे ती संविधान स्वीकारून करा, अशी आमचं त्यांना आग्रहाची मागणी असणार आहे. कारण का आपण पाहिलं असेल की देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून अनेक वर्ष संघाच्या कार्यालयावरती देशाचा
राष्ट्रध्वज आहे तो देखील त्यांनी स्वीकारलेला नव्हता किंवा तो कधी फडकवलेला नव्हता. पण अनेक लोकांनी टीका केली, आंदोलनं केली, दबाव निर्माण केला. त्यानंतर आपल्या देशाचा राष्ट्रध्वज आहे तो फडकवण्याचं काम या मंडळींनी केलेलं आहे. आणि अशा पद्धतीचं जर आम्ही संविधानाची कॉपी त्यांना भेट दिली तर कदाचित सत्सक विवेकबुद्धी त्यांची जागृत होईल आणि ते संविधान स्वीकारतील अशी अपेक्षा आम्ही संघाच्या सर्व मंडळींकडून करतो. उद्या त्यांना 100 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यांना एकच शुभेच्छा आम्ही देऊ इच्छितो की आपण संविधान स्वीकारा आणि देशाला अखंडित ठेवण्याचा प्रयत्न करा. एवढंच आपल्या सर्वांच्या माध्यमातून आम्ही सांगू इच्छितो. उद्या आम्ही आमचे सगळे कार्यकर्ते येणार आहेत आणि एक मोठ्या प्रमाणामध्ये संविधानाची कॉपी वाटपाचा कार्यक्रम आम्ही उद्या करणार आहे. आणि जिल्ह्यामध्ये विधानसभा जिथं आमचे युनिट आहे प्रत्येक पदाधिकारी बाय पोस्ट उद्या सरसंघचालकांना संविधानाची कॉपी भेट पोस्ट करणार आहे. असा आमचा उद्याचा कार्यक्रम आहे. नाही, यांनाच करणार आहे आणि इतर जे मंडळी उद्या दीक्षाभूमीकडे येतील त्यांना संविधानाची कॉपी आम्ही भेट देण्याचा प्रयत्न करू. पण जे संविधानाला मानतच नाही आहेत, जे संविधानाचं अनुकरण करत नाही आहेत त्यांना खास करून आम्ही असं कॉपी करतो आहे का तुमच्याकडं मोठी लायब्ररी आहे त्यामध्ये संविधानाच्या 100, 200, 500, 1000 कॉपी तुमच्याकडे असाव्यात आणि तुमचे जे काही सेवक असतील त्यांनी त्याचं अनुकरण करावं. एवढीच साधी अपेक्षा भावना आमच्याकडून आहे. नाही, आता काय उद्या आपल्याला माहीत आहे की उद्या VIP मुवमेंट मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि आमचा हेतू आहे की आम्हाला कोणाच्या कार्यक्रमाला गालबोट लावायचं नाही आहे किंवा कोणाच्या कार्यक्रमामध्ये जाऊन गोंधळ धाबडधिंगा करायचं नाही आहे. आम्ही तिथून एक ॲसेंबल व्हायचं कारण की उद्या लाखो लोक नागपूरमध्ये येणार आहेत वेगवेगळ्या कार्यक्रमासाठी. तर ते सुरळीतपणे आम्ही सगळे एकत्र जमू शकून तिथं पोचू शकू एवढाच आमचा साफ हेतू आहे. बाकी काय हो. नाही, त्यांच्यापर्यंत आम्हाला पोचून दिलं तर उद्या जर आम्हाला सर्वांनी सहकार्य केलं, पोचून दिलं तिथं जिथं असतील ते तिथं आमचं देण्याची भूमिका राहील जिथं त्यांचं लोकेशन असेल तिथं. सर, यहाँ बहुत सारे युवा कांग्रेस के लोग हैं. अगर कांग्रेस की विचारधारा फुले, शाहू, अम्बेडकर, गांधी और सूफी संतों की है और अगर आपकी पार्टी युवा कांग्रेस का एक जिम्मेदार व्यक्ति नागपुर में रहकर गुरु गोलवलकर मेरे परम पूजनीय हैं और पार्टी में बना हुआ है वो व्यक्ति अभी भी, ऐसे लोगों को आप क्या समझते हैं? उस व्यक्ति के बारे में मुझे जानकारी नहीं है. वीडियोस बहुत वायरल हो रहे हैं. नहीं, मेरे तक तो मेरे संज्ञान में तो कोई व्यक्ति आया नहीं है. अगर आया होगा तो उसको उसकी लकलाप है क्योंकि हमारी पार्टी है. हम प्रयास कर रहे हैं कि आप एक सेक्युलर विचारधारा आप स्वीकारें, इसके लिए काम करते हैं. अगर ऐसा कोई व्यक्ति होगा तो उसको भी हम प्रयास करेंगे कि वो संविधान की विचारधारा को स्वीकार करें. अभी आप युवा कांग्रेस के महासचिव बने तो युवा जो है आपसे एक्सपेक्ट कर रहे हैं कि बहुत सारी चीजें जो अभी तक नहीं हुई, अध्यक्ष तो वो नई चीजें आप क्या लाने वाले हैं? नहीं, अभी तो हमारा प्रयास यही है कि युवाओं के लिए काम करना और युवाओं के मुद्दे उठाना, जिसमें सबसे बड़ा मुद्दा है बेरोज़गारी का मुद्दा है. आपने देखा होगा कि महाराष्ट्र में देश में जो प्रोजेक्ट्स आते हैं वो गुजरात में शिफ्ट हो जाते हैं और महाराष्ट्र की युवाओं पे बड़ा अन्याय होता है. महाराष्ट्र युवाओं की जो रोज़ी रोटी है वो छीनी जाती है. गुजरात में प्रोजेक्ट जा रहे हैं इसके लिए हमारे पास विरोध नहीं है, लेकिन जो हमारे हक का है वो आप किसी और राज्य को दे रहे हैं क्योंकि इसका हमारा विरोध है. और महाराष्ट्र में एक बड़ा तख्ता ऐसा है कि वो डिप्रेशन के मोड में जा रहा है क्योंकि वो पढ़ा लिखा है, उसके हाथ में डिग्री है लेकिन नौकरी नहीं है. उनके लिए हमें काम करना है और उनके लिए हम काम कर रहे हैं. क्योंकि आए दिन जितने भी प्रेस कॉन्फ्रेंस होते हैं या मोर्चे होते हैं तो जब भी हम लोग उससे सवाल करते हैं कि एकाएक आप लोगों ने यहाँ पर प्रदर्शन किया तो ऐसा क्यों, तो उनका जवाब ये होता है कि ऐसा प्रॉपर आंसरिंग नहीं होता है. हमको ऊपर से ऑर्डर आया, हमने 11 बजे यहाँ मोर्चा रख लिया. ऐसा नहीं होता है कि हमारे पास एक संगठन है, हमारा राष्ट्रीय लेवल से प्रदेश लेवल से भी काफ़ी कार्यक्रम आते हैं, वो हमें करने करते हैं. लेकिन हमारे कई साथी हैं जो लोकल मुद्दों पे, युवाओं के मुद्दे पे लड़ते हैं, अनशन पे बैठते हैं और उनको न्याय देने का प्रयास करते हैं. और हमेशा देखा गया है, हमने खुद यहाँ बैठे हर व्यक्ति ने युवाओं के लिए आंदोलन किया है और वो सक्सेस भी किया है. कोई और आपके ऊपर में ऐसे आरोप लगे थे
यांचं होतं जी कि आपकी जो नियुक्ति है वो अनधिकृत है और जैसे कि आपके कांग्रेस में यूथ कांग्रेस में 35 साल का जो लगा हुआ है, आप 36 क्यों हो गए क्योंकि आपकी नियुक्ति हुई है? नहीं। क्या कहेंगे? इसमें हमारे प्रभारी जी वो भी उत्तर देंगे, लेकिन हमारे एक प्रोसेस है जिसमें हमारे राष्ट्रीय अध्यक्ष भी है और उनका एक इलेक्शन मॉड्यूल का एज का क्राइटेरिया अलग है और राष्ट्रीय नियुक्ति जो होती है, राष्ट्रीय कार्यकारिणी होती है, कुछ केसेस में नियुक्ति हुई उनका क्राइटेरिया 40 के अंदर का है, उसमें मैं आता हूँ। और मैं संगठन में मैं बाहर नहीं गया था, मेरी नई नियुक्ति नहीं है। मैं NSY का 2 बार अध्यक्ष रह चुका हूँ, महासचिव रह चुका हूँ, सर चिटनीस से लेके उपाध्यक्ष, कार्याध्यक्ष और अध्यक्ष बना हूँ। उसमें कुछ मुझे गलत नहीं लगता है। अभी महाराष्ट्र में जो स्थिति थी, महाराष्ट्र संभालने की मेरे तजुर्बे का उन्होंने एक आकलन किया और मुझे जिम्मेदारी ली और मैं मेरा काम कर रहा हूँ। मैं पार्टी के लिए किसी भी पद के लिए काम करने का ऐसा नहीं, मैं पार्टी का कार्यकर्ता हूँ। मैं काम करते आ रहा हूँ पिछले 20 साल से और करता रहूँगा। उसमें कुछ पद की विशेष मुझे अपेक्षा नहीं और उम्मीद भी नाही नाही कसं आहे की हार घालणं वेगळं। आज तुम्ही गेल्या 3 दिवसापूर्वी पाहिले असेल की एक भाजपचा प्रवक्ता आहे पिट्रो महादेव म्हणून केरळमध्ये, त्यांनी राहुल गांधींच्या छातीमध्ये गोळ्या घालून असं वक्तव्य केलं। 100 वर्ष झाले महात्मा गांधीची हत्या ह्याच विचारधारेने केली। अशाच विचारधारेच्या लोकांनी इंदिरा गांधी, राजीव गांधींची देखील हत्या केली आणि आज राहुल गांधींच्या छातीमध्ये गोळ्या घालण्याची भाषा जर ही लोक करत असतील तर तुम्ही कसं म्हणू शकता की या लोकांच्या विचारधारेमध्ये किंवा विचारामध्ये परिवर्तन झालेलं आहे? आजही त्यांची मानसिकता तीच आहे आणि उद्याही तीच राहील। आमचा प्रयत्न असेल की तुमची मानसिकता बदला। देश हा एक आहे, एक संघ राहिला पाहिजे। या देशामध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांनी एकत्र येऊन नांदलं पाहिजे आणि या देशाची प्रगतीकडे वाटचाल झाली पाहिजे। सर, अभी जैसे नवरात्रि चालू है, नॉन वो लोग नहीं जा पाएंगे। यही तो संविधान से हम सिखाना चाहते हैं। ये देश है, एक रहना चाहिए। कोई अगर हमारा त्यौहार मनाना चाहता है, हमारी खुशी में शामिल होना चाहता है तो उसको आप डिनाई कैसे कर सकते हो? यही हमारा कहना है। आप हमारे सभी जो कल का हमारा मुद्दा है इसी से साफ साफ होता है, ये देश में बढ़ रहा है, देश में ख़त्म होना चाहिए, इतना ही हमारा कहना है। नाही, नवीन आम्ही बरेच बदल करण्याची आमची प्रोसेस चालू आहे। राज्यामध्ये एक केडर बेस आणि एक सगळ्यांची जबाबदारी अकाउंटेबिलिटीच्या हिशोबाने आम्ही एक नवीन प्रयत्न चालू आहे। आमच्या अनेक प्रोसेस चालू आहेत। युवा जोडो अभियान चालू आहे आणि त्यामध्ये नवीन युवकांना मेनस्ट्रीम पॉलिटिक्समध्ये कसं आणता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत। मला एकच सांगायचं आहे आपल्याला की जेव्हा जेव्हा जातीय तेढ निर्माण होते, जेव्हा जाती जातींमध्ये वाद निर्माण होतात, कुठला धर्म असू दे, जात असू दे किंवा काय असू दे, तेव्हा फायदा कुणाला होतो, कुठल्या पार्टीला होतो, ह्यातूनच सगळ्या गोष्टी स्पष्ट होतात की ह्याच्या पाठीमागे कोण आहे। तर मग भारताचे जे युवा आहेत त्यांना त्या परफेक्ट वेवर घेऊन जाण्यासाठी तुमची पार्टीमध्ये काय काय? नाही, आमची पार्टीची भूमिका पहिल्यापासून एकच आहे की भारताच्या प्रगतीमध्ये काँग्रेस पक्षाचं मोठं योगदान आहे। भारताच्या स्वातंत्र्यामध्ये देखील आहे, भारताच्या निर्मितीमध्ये देखील आहे। काँग्रेस पार्टीने हे देश घडवण्याचं काम केलेलं आहे। देशातील अनेक युवक, आपण स्वातंत्र्यपूर्व काळ पाहिला, स्वातंत्र्यानंतरचा मध्यकाळ, सुरुवातीचा काळ पाहिला आणि आत्ताचा देश पाहिला की देशाच्या युवकांनी वेगळ्या वेगळ्या क्षेत्रामध्ये उत्तुंग प्रगती केलेलं आहे। ते जवाहरलाल नेहरूजींच्या धोरणांमध्ये केलेलं आहे, आंबेडकरांच्या संविधानामुळे केलेलं आहे आणि काँग्रेस पार्टी काम करत आलेली आहे, काम करत राहील, एवढंच आम्हाला सांगायचं। नाही, प्रशिक्षणाचं मॉडेल आमचं सातत्याने सुरू आहे। आपलं म्हणणं बरोबर आहे, मधल्या काळामध्ये त्यामध्ये थोडंसं मरगळ आली होती, पण गेल्या 10-15 वर्षामध्ये आपण पाहिलं असेल की वर्ध्यामध्ये आमचे सातत्याने कॅम्प्स होत आहेत। आमचे अनेक युवक दर महिन्याला तिथं जात आहेत आणि प्रशिक्षण घेत आहेत आणि ते कॅम्पचे पण 3-4 लेवल आहेत। फर्स्ट स्टेप, सेकंड स्टेप, 4थ्या-5व्या टप्प्यापर्यंत देखील जाऊन वेगळ्या वेगळ्या कॅम्प्सच्या माध्यमातून ते प्रशिक्षण घेत आहेत। सर, अभी जैसे कि राहुल गांधी जी ने इतना बड़ा स्कैम खोला है जो ये इलेक्शन का है, तो क्या लगता है आने वाले इलेक्शन पे इसका फ़ायदा देखने मिलेगा? नहीं, अभी क्या है कि ये वोट चोरी का मुद्दा है, पूरे देश में किया हुआ मुद्दा है। उसके ऊपर यूथ कांग्रेस डोर टू डोर कैंपेन कर रही है
और वो चीज़ें आइडेंटिफाई कर रही है। उसमें लाखों केसेस हमें मिल रहे हैं कि जिसमें कितने बड़ा स्कैम हुआ है। उस पर सविस्तर प्रेस महाराष्ट्र प्रदेश यूथ कांग्रेस एक 15-20 दिनों में कर रही है। हमारे पास काफ़ी एविडेंसेस है, मैं हज़ारों नहीं बोल रहा हूँ, लाखों एविडेंसेस है कि जिसके हम लोग महाराष्ट्र में जो चीज़ें हुई वो हम आपके सामने साझा करेंगे। वोटर डिलीशन के लिए आधार का वेरिफिकेशन लागू किया ना उनकी पीसी। राहुल जी के पीसी के बाद सबसे बड़ा जो एक इलेक्शन कमीशन ने स्टेप उठाया वो आधार वेरिफिकेशन, जो आधार लिंक करने का वोटर कार्ड से, वो बड़ा स्टेप इलेक्शन कमीशन ने उठाया है। ऐसे ही मुद्दा अगर हम लोग रास्ते तक की लड़ाई लड़ेंगे और काम करेंगे तो इलेक्शन चुनाव प्रक्रिया में काफ़ी बदल अपने को देखने को मिलेगा आने वाले सालों में। नाही साहेब काय यावरती काम चालू आहे, पण ही एवढी किचकट आणि एवढी सोपी प्रोसेस नाही आहे। कारण का आपल्या सरासरी एका विधानसभा मतदारसंघामध्ये 3 ते 3.5 लाख मतदार असतात आणि ते मतदार व्हेरीफाय मॅन्युअली करणं हे अशक्य गोष्ट आहे। तरी आमचे युवक काँग्रेसचे कार्यकर्ते घर टू घर जातात, कोणाचं मतदान डिलीट झालंय का हे तपासा आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये एका मतदारसंघामध्ये एका व्यक्तीचं मतदान 2 वेळेला 3 वेळेला 4 वेळेला असं आम्हाला आढळलेलं आहे। काही आजूबाजूच्या मतदारसंघातले जे मतदार आहेत विशिष्ट विचारधारेचे, विशिष्ट पक्षाचे, त्यांचं वोटर स्वॅपिंगचे प्रकार आम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये मिळालेले आहेत आणि त्यावरती आमचं मोठं काम चालू आहे आणि जेव्हा आमची प्रेस होईल पुरावा निश्चित आम्ही ते आपल्या सगळ्यांसमोर सादर करू। नाही, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने जर संविधान मानलं असतं, संविधान स्वीकारलं असतं तर देशामध्ये ज्या गोष्टी घडत आहेत त्या गोष्टी घडल्या नसत्या। आज गरब्याबद्दल आपल्या सहकाऱ्यांनी जो प्रश्न उपस्थित केला तो प्रश्न समोर आला नसता। ह्या सगळ्या गोष्टी ह्या देशामध्ये कधीपासून घडायला लागल्या? जेव्हा 2014मध्ये नरेंद्रजी मोदी पंतप्रधान झाले आणि राज्यामध्ये भाजपची सरकार आलं तेव्हापासून ह्या गोष्टींना चालना मिळायला सुरुवात झाली। ह्या गोष्टीचा फायदा आपल्या शहरामध्ये वेगळ्या पद्धतीने होतो। मुंबईला गेला तर तिथं गुजराती मराठ्यांचं वाद पेटवून देतो आणि ह्यामध्ये फायदा कुणाला होतोय याचा अभ्यास आपल्या सर्वांनी केला पाहिजे। कारण का जेव्हा अशा घटना घडत असतात तेव्हा फॉरेन इन्व्हेस्टमेंट असेल किंवा बाहेरच्या कंपन्या असतील तो आपल्या राज्यामध्ये गुंतवणूक करण्याला इच्छुक नसतात। कारण का इथं तेढ होतात, जिथं दंगली होतात, जिथं हिंसा होती तिथं इन्व्हेस्टमेंट येण्यासाठी पोषक वातावरण नसतं आणि ह्याचा परिणामी नुकसान हे युवकांना होतं, त्यांच्या नोकऱ्यांवरती होतं। हे आपण सगळे अनेक अभ्यासू आहात, आपल्या सगळ्यांना माहिती आहे। आमचा प्रयत्न एकच आहे की संविधान जर सगळ्यांनी स्वीकारलं तर देशामध्ये ह्या घटना घडणारच नाही। असं नाही, असं कसं म्हणू शकतात? त्याआधी जनसंघ होता, मधल्या कालखंडामध्ये अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान होते आणि आता 11 वर्ष नरेंद्रजी मोदी पंतप्रधान आहेत आणि ही वाटचाल काही फक्त सत्तेत बसून करण्याची नाही आहे। पाठीमागे राहून देखील अनेक ऑपरेशन्स संघाच्या माध्यमातून केले जातात। हेच आपण सगळे नागपूरच्या भूमीत आहात, त्यांचं हेडक्वार्टर नागपूर आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि हेडक्वार्टर जरी त्यांचं असलं तर ही जमीन काँग्रेसची आहे हे आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून सांगू इच्छितो। नाही, सगळ्या प्रोसेस निवेदन वगैरे चालू आहे। सोपा विषय, निवेदनाचं आम्हाला कुठलं आंदोलन किंवा कुठल्या गोष्टीचा विरोध करायचा नाही। संविधान स्वीकार एक साधी सोपी मागणी आहे आमची आणि एक साधी सोपी अपेक्षा आहे, ती त्यांनी स्वीकारली तर सोपा विषय, बाकी काही अवघड विषय नाही। आज त्यांना काय 100 वर्ष होत आहेत आणि मोठ्यात ते साजरा करत आहेत। 100 वर्ष जेव्हा एखाद्या संघटनेला, पक्षाला किंवा कुठल्याही संस्थेला होत असतात तेव्हा त्यामध्ये एक धोरणात्मक बदल करण्याची देखील त्यांची भूमिका असते। वर्षभर त्यांचे कार्यक्रम चालू असतात, त्या कार्यक्रमामध्ये संविधान स्वीकारण्याचा देखील त्यांनी कार्यक्रम स्वीकारावा एवढीच आमची माफक अपेक्षा आहे। थँक्यू। सगळ्यांचे मनापासून खूप खूप आभार, आपण कमी वेळामध्ये उपस्थित राहिला त्याबद्दल। कपिल, उद्या महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने संविधान वाटपाचं काम नागपूर शहरामध्ये होणार आहे। त्याचं कारण असं आहे की उद्या विजयदशमी दसरा आहे आणि दसऱ्याच्या निमित्ताने आपण एक वाईट प्रवृत्तीवरती मात करून चांगल्याची सुरुवात आपण करत असतो आणि उद्या योगायोगाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्यांचे हजारो अनुयायी उद्या नागपूरला उपस्थित असणार आहेत। उद्या दीक्षाभूमीमध्ये देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारे लाखो अनुयायी इथं उपस्थित असणार आहेत आणि उद्या नियतीचा खेळ असा आहे की उद्या ज्या विचारधारेने महात्मा गांधींची हत्या केली
उद्या त्या राष्ट्रपिता महात्मा गांधींची देखील उद्या जयंती आहे आणि त्यानिमित्ताने संविधान स्वीकारावं यासाठी आम्ही राष्ट्रसेवक संघाला त्यांच्या सरसंघचालकांना संविधानाच्या प्रती देऊन बंच ऑफ थॉट्स आणि मनुस्मृतीला तुम्ही विसर्जन करा आणि संविधान स्वीकारा एवढंच आम्ही आवाहन करणार आहे. त्यासाठी आमचे हजारो कार्यकर्ते उद्या उपस्थित असतील, संविधानाचं वाटप करतील, मोठ्या प्रमाणामध्ये युवक काँग्रेसचे कार्य उपस्थित राहतील हे आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो. नाही, उद्या आम्हाला जर परवानगी दिली, त्यांनी जर आमचं निवेदन स्वीकारलं तर संघात जाऊन आम्ही देखील देऊ आणि उद्या जर नाही दिली तर उद्या आमचे जिल्ह्यात तालुक्यात जे युवक काँग्रेसचे पदाधिकारी आहेत ते बाय पोस्ट संविधानाची कॉपी राष्ट्रसेवक संघाला आणि सरसंघचालकांना पोस्टाद्वारे भेट पाठवत आहेत. त्याची प्रोसेस चालू आहे. ती जर मिळाली तर चांगलं आहे. यानंतर आमची पोलिसांची देखील मीटिंग आहे. जर ती आम्हाला मिळाली तर चांगली गोष्ट आहे. त्याची प्रोसेस ऑलरेडी आम्ही सुरू केलेली आहे.